संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। कल्याणमधील अहिल्याबाई चौकातील फटाका विक्रेत्यांची चौकशी सुरू केली जाते। दिल्ली पोलिसांकडून विचारणा होण्याआधीच कल्याण पोलिसांनी चौकशी मोहीम हाती घेतली आहे। त्यामुळे आता संसदेतल्या घुसखोरीचे धागेदोरे लातूर पाठोपाठ कल्याणपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। आपण पाहूया। दिल्ली संसदेमध्ये काही तरुणांनी गोंधळ घातला होता आणि त्यांच्या हातामध्ये जे धुळकांडी जी होती ती फटाक्याचा एक भाग आहे आणि तो कल्याणमधून विक्री झाल्याची माहिती मिळते। आणि त्या अनुषंगाने काल पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील अहिल्यादेवी चौकामधील चव्हाण फटाका या मार्केटमध्ये येऊन ह्या फटाक्यावाल्यांची चौकशी केलेली आहे। या ठिकाणी दुकानदाराची देखील चौकशी केलेली आहे आणि या चौकशीमधून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती अशी येत आहे की जो फटाका जो संसदेमध्ये वापरण्यात आलेला आहे तो फटाका मोठ्या क्षमतेचा होता आणि त्यामुळे मोठ्या क्षमतेचे फटाके जे आहेत ते या दुकानामधून विक्री होत नाहीत। तरी देखील हे फटाके जे आहेत फटाक्यावाल्याची चौकशी पोलिसांनी केलेली आहे। मात्र सूत्रांनी माहिती दिल्यानुसार काल नालासोपारा येथून एका तरुणाला एनआयने ताब्यात घेतलेला आहे आणि नेमकं या तरुणांचा उद्देश काय होता याबाबतची आता चौकशी सुरू आहे। सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।